मागील दिवसात 18 ऑगस्टला परतवाडा शहराच्या महावितरण ऑफिस समोर वास्तव्यास असणारे मोहम्मद सादिक मोहम्मद उमर या सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या बंद असलेल्या घरावर 5 अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता आणि त्या आरोपींना पकडण्यात जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेला आणि डीबी स्क्वॉड परतवाडा पोलिसांना मोठे यश आले आहे। तर त्या आरोपींमध्ये श्रीराम चंद्रचूड रत्न पारखी व 30 वर्ष राहणार छांगानी नगर हल्ली मुकाम श्रीवास परिमल यांचे घरी द्वारकाधीश नगर साईनगर अमरावती। दुसरा आरोपी प्रशिक संतोष बारसे वय 31 वर्ष राहणार पंचशील नगर अमरावती। तिसरा आरोपी आकाश उर्फ कोबरा विनोद कंगाले वय 28 वर्ष राहणार आदिवासी नगर अमरावती। साहिल उर्फ बंटी बाळकृष्ण वाघपांजर वय 23 वर्ष राहणार थिलोरी हल्ली मुक्काम अमरावती। अक्षय बाळू झुनघरे वय 31 वर्ष राहणार महात्मा फुले कॉलनी नवसारी अमरावती। आकाश उर्फ पक्या सुरेश धुर्वे राहणार अमरावती आदी आरोपींचा या घटनेमध्ये सहभाग राहिला। ही घटना अतिशय मोठी। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशांवरून अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गरुड आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली होती आणि सीसीटीव्ही आणि सीडीआर विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले। एका आरोपीस परतवाडा पोलीस स्टेशनचे डीबी स्क्वॉड पथक यांनी मध्य प्रदेशच्या बैतूल जवळील एका खेडेगावातून अटक केली आहे, तर उर्वरित बाकी आरोपींना ग्रामीण गुन्हे शाखेच्या टीमने भुसावळ येथून अटक केली अशी माहिती प्राप्त झालेली आहे। पारंपरिक तपास आणि तांत्रिक तपासाची सांगड घालत तब्बल 80 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच 210 सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण आणि यासोबतच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। तपासात निष्पन्न झाले की आरोपितांनी बंद घराची पूर्वीच पाहणी करून चोरीचा कट रचला होता। त्यानंतर दिनांक 18 ऑगस्ट रोजी आरोपी एकत्र आले, मद्यपान केले आणि नियोजन पद्धतीने बंद घरात प्रवेश करून घरफोडी केली आणि या चोरीच्या घटनेनंतर सर्वच आरोपी अमरावतीकडे रवाना झाले होते। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला। संशयित आरोपी एका ठिकाणी एकत्र आल्याची खात्री झाल्यावरच पोलिसांनी कारवाई करून 4 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यानंतर तपासातून उर्वरित आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले। आरोपीच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, बाईक असा एकूण 11,22,686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरीलची संपूर्ण कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, परतवाडा पोलीस स्टेशन ठाणेदार अजय आखरे, एपीआय सलीम शेख, दाजी बेठे, पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, भूषण पेठे, गणेश आगोले, निलेश डागोरे, सागर धापड, शिवाजी घुगे, दिनेश कनोजिया, युवराज सोळंके, हर्षद घुसे, प्रशिक वानखळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा तसेच परतवाडा पोलीस स्टेशन येथील अंमलदार सचिन होले, सुधीर राऊत, घनश्याम किरोले, शुभम शर्मा, सचिन कोकणे, जितेश बाबिल, चंदू वानखळे तसेच पोलीस स्टेशन सायबरचे रितेश गोसावी, गुणवंत शिरसाट आदींनी कारवाई संपन्न केली।